सर्वांना गुड मॉर्निंग। आज आपण जो पार्ट 1 चा सेकंड लेसन चालू होता क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्याच्या आपण एकूण 5 प्रॅक्टिस सेट ऑलरेडी बघितलेले। आता आपल्याला प्रॅक्टिस सेट नंबर बघायचा आहे 6। आपण जे 2.1, 2.2, 2.3, 4 आणि 5 हे एकूण 5 प्रॅक्टिस सेट बघितले। याच्यामध्ये सर्व प्रकारचे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या कोणत्या मेथड आहे त्या सर्व मेथड आपण बघितले। ज्याच्यामध्ये मग स्क्वेअरिंग मेथड आहे, त्यानंतर फॅक्टरायझेशन मेथड आहे, अल्फा बीटाची मेथड आहे आणि फॉर्म्युला मेथड आहे। त्या सर्व मेथड आपण ऑलरेडी बघितले। आता आपल्याला ह्या प्रॅक्टिस सेट मध्ये वर्ड प्रॉब्लेम बघायचे। वर्ड प्रॉब्लेम म्हणजे काय, तुम्हाला काहीतरी असे स्टेटमेंट दिलेले असणार आणि त्या स्टेटमेंटला आपण काय करायचं, क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं। आतापर्यंत जेवढे आपले प्रॅक्टिस सेट होते का 2.5 पर्यंत, ते सर्व प्रॅक्टिस सेट मध्ये काय होतं, क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला दिलेलं असायचं आणि ते आपल्याला सॉल्व करायला लावायचे। सॉल्व करायला लावायचे म्हणजे काय करायला लावायचे, आपल्याला फाइंड द व्हॅल्यू ऑफ x, x ची किंवा y ची किंवा m n काय असेल ते त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला सॉल्व करायला लावायचे। म्हणजे x ची व्हॅल्यू किती यायची, आपल्याला 2 यायची। पण आता तुम्हाला डायरेक्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन न देता काय देणार आहे, वर्ड प्रॉब्लेम देणार आहे। त्या वर्ड प्रॉब्लेमच्या अकॉर्डिंग कंडिशन आपल्याला काय बनवायचं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचं आहे आणि ते आपल्याला पुढे सॉल्व करायचं आहे। म्हणजे त्याच्या सुद्धा आपल्याला x चीच व्हॅल्यू फाइंड आउट करायची। म्हणजे जो व्हेरिएबल आहे आपला x असतो कधी y असतो तिचीच व्हॅल्यू फाइंड आउट करायची। बट इथं वर्ड एक्झाम्पल आहे, तुम्हाला ते असे थ्योरेटिकल दिलेले आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे। क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म काय असतो बरं, थांब बाकी सांग। क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म काय असतो, खाली नका भाऊ। आता आपले एकूण 5 प्रॅक्टिस सेट झाले। 5 प्रॅक्टिस सेट म्हणजे किमान आपले 10 लेक्चर झालेले। किती, 10। आणि याच्यात प्रत्येकच आपण काय बघितले, क्वाड्रॅटिक इक्वेशन बाकी काही घेतलेच नाहीये। सांग बरं मला काय असणार आहे स्टँडर्ड फॉर्म, x ओके राय उभी, तू सांग उभी राय। ax square plus bx square plus c is equal to 0. देऊन टाक एक सकाळी मस्त जाईल। क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म बघितला तर हा काय बघितला आता, ax square plus bx plus c is equal to 0 हा स्टँडर्ड फॉर्म आहे। मग आता ह्या प्रॅक्टिस सेट मध्ये पण आपल्याला काय करायचंय, तो जे काही एक्झाम्पल दिले वर्ड एक्झाम्पल त्याचं आपल्याला काय करायचं, क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचं आणि आपल्याला सॉल्व करायचंय। सिंपल एक्झाम्पल आहे, फक्त मुलं वर्ड प्रॉब्लेमला घाबरतात, बघितलं का कसं सॉल्व आहे। पण आपण एक एक स्टेटमेंट वाचायचं आणि त्याची एक मांडणी करायची। एक्झाम्पल इझी असतात। मग आता आपण डायरेक्ट प्रॅक्टिस सेट 2.6 चा फर्स्ट एक्झाम्पल बघू। बघा तुमच्या समोर एक्झाम्पल आहे। फर्स्ट एक्झाम्पल काय आहे, एक्झाम्पल नंबर फर्स्ट, लक्ष द्या तुम्ही देऊ नका। तुमच्या पुढे एक्झाम्पल आहे, काय म्हटलंय बरं, काय म्हटलंय, प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago and 3 years hence is 84. Find the age of प्रगतीज present, म्हणजे find the present age of प्रगती। तर प्रगतीचा आपल्याला आत्ताचं वय विचारलंय। बरं कंडिशन दिली आपल्याला आणि ह्या कंडिशनचं आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचं असतं। मग आता कंडिशन काय दिलेली आहे, प्रगतीचं एज आहे काहीतरी, ते प्रगतीची एज 2 years ago म्हणजे काय, 2 वर्षापूर्वी आणि 2 वर्षानंतर म्हणजे 2 years hence म्हणजे 2 वर्षानंतर। या दोघांचं जे प्रोडक्शन दिले, प्रोडक्ट म्हणजे काय रे, मल्टिप्लिकेशन। हे मल्टिप्लिकेशन किती दिलं आपल्याला, 84 आहे। तर आता काय करायला लावलं आपल्याला, प्रगतीचा प्रेझेंट एज किती ते आपल्याला फाइंड आउट करायचं, बरोबर। मग आता काय करायला लागेल बरं, आपल्याला सर्वात पहिले प्रगतीचं काय मानून घ्या, प्रेझेंट एज काय ते पहिले मानून घ्या। प्रगतीचं आपण बघा, म्हणून आपण बघा सॉल्व करू। आपण काय करू, प्रगतीचं प्रेझेंट एज आपण x मानू, काय मानून घ्यायचं, x। मग आपण बघू, लेट द प्रेझेंट एज ऑफ प्रगती किंवा प्रगतीच b काय मानून घेऊ आपण, x। प्रगतीचा प्रेझेंट एज काय मानून घेऊ आपण, x मानून। बरं आता ही कंडिशन आपल्याला काय दिली पुढे, प्रगतीचं काय करायचं आपल्याला, 2 years ago म्हणजे 2 वर्षापूर्वी। मग मला सांगा, जर आजचं वय जर माझं 30 वर्ष असेल तर 2 वर्षापूर्वी किती असणार आहे बरं, आजचं जर एज माझं 30 आहे तर 2 years ago किती असणार आहे, 20। याचा अर्थ तुम्ही काय केलंय बरं, 2 वर्षांनी मागे गेले ना, म्हणजे मायनस किती गेले तुम्ही, 2।
2 वर्ष मागे जायचं म्हणजे -2 करायचं ना आपल्याला, म्हणून आपण काय करू शकतो, therefore let the आपल्याला काय म्हणायचं 2 वर्ष, let the 2 year ago age of प्रगतीस. 2 वर्षापूर्वी किती एज राहणार आहे, जर आजचं जर x आहे तर 2 वर्षापूर्वी म्हणजे मायनस काय करायचं आपल्याला, बरोबर ना, आजचं एज काय म्हणलंय आपण x, तर 2 वर्षापूर्वी किती असणार आहे, जे काही एज असेल ते 2 वर्ष मागे जायचं, माहिती नाही ना आपल्याला प्रेझेंट एज, पण जे असेल त्याच्यातून किती वर्ष मागे जायचं आपल्याला 2 इयर मागे जायचं. मग आता पुढचं स्टेटमेंट काय बरं आपल्याला, आफ्टर 3 इयर एगो म्हणजे 3 इयर हेन्स म्हणजे काय, 3 इयर हेन्स एज ऑफ प्रगतीस, एज ऑफ प्रगतीस. आता 3 वर्षानंतर, हेच म्हणजे काय, नंतर, मग किती असणार, आज जर x असेल तर 3 वर्षानंतर किती असणार बरं, x + 3 असणार, किती असणार आहे, x + 3. मी इथपर्यंत कळालं का, फक्त स्टेप समजून घ्या, स्टेप काढले एक्झाम्पल इझी वाटतं. आपण काय मानलं सर्वात पहिलं, प्रगतीचे एज x आहे. 2 इयर अगो 2 वर्षापूर्वी किती असणार आहे, 2 वर्षांनी कमी करायचे, आणि 3 इयर हेन्स म्हणजे 3 वर्ष वाढवायचे, म्हणजे 3 आपण वाढवले. मग आता याच्यात एक आपल्याला रूल दिला काय, बाय अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन. मग आता आपल्या गिवन कंडिशन काय म्हटलंय बरं, 2 इयर अगो अँड 3 इयर हेन्स यांचं प्रोडक्ट दिले आपल्याला, काय दिले, मल्टिप्लिकेशन, आणि ते किती दिले बरं आपल्याला, 84 दिले. म्हणजे या दोघांचं काय करायचं आपल्याला, मल्टिप्लिकेशन. मग ही कंडिशन दिली ना, मग कंडिशन नुसार काय म्हटलं बरं कंडिशन मध्ये, का x - 2 आणि x + 3 यांचं जे प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन, आणि हे किती दिले आपल्याला, 84 दिलेलं आहे. तसंच आपण मांडणी केली, आणि याच्यावर आपल्याला काय बनायचं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन, आणि ते क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. मग आता तुम्हाला माहिती आहे, 2 जर ब्रॅकेट जर आले तर प्रत्येक टर्मनी एका ब्रॅकेटला काय करायचं असतं, मल्टिप्लाय करायचं. मला सांगा x * x किती येणार आहे बरं, x * +3 म्हणजे किती येणार आहे बरं, 3x, x * 3 किती येणार आहे, 3x, इथं मायनस आहे मग मायनस, 2 * x किती येणार आहे, 2x, मायनस * प्लस किती येणार आहे, मायनस, 2 * 3 किती येणार आहे, 6. बरोबर, काय केलं, पहिला आपण x ने सगळ्याला मल्टिप्लाय केलं, नंतर -2 ने सगळ्याला मल्टिप्लाय केलं, आणि x इकडे किती रे, 84 आहे, बरोबर. आता कॅल्क्युलेशन होतं का बघा, इथं पण 3x आहे आणि इथं पण x वाली टर्म आहे, दोन्हीकडे x वाली टर्म आहे, यांचं कॅल्क्युलेशन होऊ शकतं. मग काय बघा, therefore x² मी ऍज इट इज ठेवला, 3x - 2x म्हणजे किती येणार आहे, 1x, म्हणजे बघा ना 3 मधून 1 2 याला किती राहणार, 1 लिहिण्याची गरज आहे का तशी, पण नाही, मग आपण x लिहू शकतो, मायनस किती लिहिलं, 6 किती लिहिलं, 84, किती 84. आपला स्टँडर्ड फॉर्म कसा असतो, नंबर तर एकच असतो ना, मग याला काय करू, 84 इकडे आला काय होईल बरं, हा मायनस होईल, काय होत आहे, मायनस. मग therefore x² + x - 6 हा 84 प्लस इकडे आला काय होणार आहे, -84, आणि इज इक्वल काय बरं, 0. आता -6 आणि -84 किती आहे बरं, -90. बाकीचे टर्म तसेच लिहिले मी, x² + x - 90 इज इक्वल 0. झाले का क्वाड्रॅटिक फॉर्म आपलं. माझी क्वाड्रॅटिक इक्वेशन जर सॉल्व्ह झाला असेल, तयार झाला असेल, ते आपल्याला काय करायचं आता, सॉल्व्ह करायचं. म्हणजे आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची, आता x ची व्हॅल्यू काढायची. x ची व्हॅल्यू म्हणजे काय असणार आहे, प्रगतीचं एज असणार आहे. मग त्याच्यावर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. मग आता आपण काय म्हणू, सॉल्व्ह क्वाड्रॅटिक इक्वेशन. मी क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचं. काय बरं क्वाड्रॅटिक इक्वेशन, x² + x - 70 इज इक्वल टू किती बरं, सॉरी 90, -90 इज इक्वल टू किती आहे, 0. आता तुम्हाला मी सांगितलंय क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं सॉल्व्ह करायचं बरं. मल्टिप्लिकेशन हा लास्ट नंबर आला पाहिजे, आणि ऍडिशन किती आली पाहिजे, हा x वाल्या सोबत आली पाहिजे. म्हणजे मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे, 90, ऍडिशन किती आली पाहिजे, +1. मग अशा दोन संख्या सांगा की ज्यांचं मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे, 90, ऍडिशन किती आली पाहिजे, +1. म्हणजे काय राहील बरं, कोणते राहील बघा. 90 चे असे दोन फॅक्टर्स काढायचे,
त्यांचं मल्टिप्लिकेशन 9 आलं पाहिजे, बट ऍडिशन किती आली पाहिजे 1. मग असं म्हणू शकतो ना 10 × 9. 10 9 साठी जाणार आहे. बरं इथे किती आलं पाहिजे आपला +1. मग आपण एक काम करू ना, जसं मी तुम्हाला सांगितलंय याला जे साईड असते मोठ्याला द्यायचं असतं, बाकीच्याला उरलेलं छोट्याला द्यायचं असतं. मग बघा 10 - 9 मायनस होईल काय, सॉरी +1 येईल काय की, आणि इथं बघा प्लस मायनस मायनस ते पण साइन बरोबर झालं, आपलं सर्व काही मॅच झालं. मग आता तुम्हाला काय सांगितलंय, ह्या दोन टर्म कोणीच लागी आणायच्या, या एक्स व्हेरिएबल्स लागी घ्यायचे, बाकीच्या पहिली आणि लास्ट टर्म तशीच घ्यायची, त्याच्यात काही चेंज होणार नाहीये. म्हणून काय होईल बघा x². फक्त ह्या x च्या ऐवजी आता कोण आणायचे +10x - 9x. याला x मानून घ्यायला, याला x मानून घ्यायचं असतं. मग काय होईल आता +10x - 9x - 90 आता तुम्हाला मी सांगितले क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करताना याच्यामध्ये कोणतरी आहे जो काय येणार आहे कॉमन येणार आहे, आणि याच्यामध्ये पण कोणतरी आहे जो याच्यात एकतरी कोणतरी कॉमन येणार आहे. मग याच्यात कोण कॉमन येणार आहे x. मग कॉमन काढून घेऊ, देयरफॉर x कॉमन काढला. x स्क्वेअर मधून x कॉमन काढलं म्हणजे काय राहिलो x, प्लस ला प्लस घेतला. 10x मधून x कॉमन निघाला 10 येणार आहे. ओके, इथं मायनस आणि मायनस कॉमन काढला. बरं इथं 9x आणि 90 मधून कोण कॉमन येणार आहे 9 कॉमन येणार आहे. मग 9x मधून जर 9 कॉमन काढलं म्हणजे कोण जाणार आहे x. बघा मायनस बाहेर आहे म्हणजे काय राहिलं आता, मग हे 90 तून 9 कॉमन काढलं किती झाले म्हणजे 10, कारण 9 10 चा 9. दोन्ही बॉक्स सेम आले का आपले, दोन्ही बॉक्स सेम आले तर आपल्या आन्सर बरोबर राहतं. मग आता दोन बॉक्सच्या ऐवजी काय करायचं आपल्याला एकच बॉक्स घ्यायचा आहे आणि उरलेल्या एका बॉक्स मध्ये टाकून द्यायचं आपल्याला. देयरफॉर काय होईल बरं, दोन्ही पैकी एक बॉक्स x + 10 आणि सेकंड वाला कोणता आहे x - 9 0. आलं का लक्षात. हे ऑलरेडी आपण 5 प्रॅक्टिस सेट मध्ये हेच सॉल्व्ह केलंय ना, आता पण हेच सॉल्व्ह करायचं, बाकी वेगळं काहीच नाही. मग याच्या बरोबर 0 घ्या आणि याच्या ह्या इक्वेशन सोबत पण 0 घ्या म्हणजे तर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल ना. मग काय होईल बघा, देयरफॉर x + 10 = 0 और दुसरी व्हॅल्यू काय येऊ शकते x ची, याच्या बरोबर होईल ना x - 9 = 0. देयरफॉर हा प्लस केलेला काय होईल मायनस x -10 और दुसरी काय राहील, हा मायनस केलेला काय होईल प्लस x 9. मग मला सांगा x ची व्हॅल्यू -3 बरोबर आहे का नाही बरोबर आहे, ते कशावरून ठरेल प्रगतीचे. मला सांगा कोणाचं एज असं आहे का -10 -20 -25 असं राहणार आहे का नाही, मायनस चे आन्सर असू शकत नाहीये. म्हणजे ऑप्शन कोणता राहील आपल्याकडे आता 9. म्हणजे x इक्वल काय घ्यायचंय 9. देयरफॉर आपण काय म्हणू शकतो, देयरफॉर प्रेझेंट एज ऑफ प्रगती इज किती असणार आहे 9 इयर. किती असणार 9 लक्षात येईल का नक्की. सेम प्रॅक्टिस येते. जर तुम्हाला हे थोडं जोर जायला लागलं म्हणजे आता आपण मध्ये गॅप पडला 15-20 दिवसांचा, जर हे तुम्हाला जर जर जात असेल तर पहिले प्रॅक्टिस सेट पहिले घरी जाऊन बघा आपल्या चॅनलवरती पुन्हा काय त्याची रिव्हिजन करा आणि मग हे पुन्हा सॉल्व्ह करा. कारण की तुमच्या चेहऱ्याला कोण असं वाटतंय तर नवीन टॉपिक सुरू. बघा आता आपल्याला प्रॅक्टिस सेटचा क्वेश्चन नंबर 2 बघायचा आहे. तुमच्या समोर क्वेश्चन व्यवस्थित लक्ष द्या. काय क्वेश्चन बघा, sum of square of two consecutive numbers. Consecutive natural even number is 244. Find the numbers. आता मी काय दिलं बघा 2 consecutive नंबर आहे, पण कोणते बरं consecutive चा अर्थ काय रे मुलांना माहिती आहे का. consecutive म्हणजे काय सलग एका आडी लगेच सलग, त्याला consecutive म्हणतात. आता आपल्याला माहिती आहे बरं एक अजून मला सांगा इवन नंबर म्हणजे आठवतं ना तुम्हाला इवन नंबर. इवन नंबर कोणते असतात बरं 2 4 6 8 वगैरे याला काय म्हणतो आपण इवन नंबर. मग आता कॉन्सिक्युटिव्ह चा अर्थ काय जवळ जवळचे. म्हणजे मला सांगा 2 जर इवन नंबर आहे त्याचा पुढचा कॉन्सिक्युटिव्ह नंबर कोणता असणार आहे 4. 4 चा कॉन्सिक्युटिव्ह नंबर कोणता असणार आहे 6 चा 8 12 चा 40 20 चा 22. याला कॉन्सिक्युटिव्ह नंबर म्हणतात. हा कॉन्सिक्युटिव्ह हे कॉन्सिक्युटिव्ह नंबर आहे. कॉन्सिक्युटिव्हचा अर्थ काय असतो सलगचे दोन नंबर, याला काय म्हणतो आपण कॉन्सिक्युटिव्ह नंबर. माझे कॉन्सिक्युटिव्ह नंबर आपल्याला सांगितले पण कोणते सांगितले इवन नंबरचे.
मग आता असं दिलं आपल्याला दोन कॉन्सिक्युटिव्ह नंबर आहे, त्या दोन्ही कॉन्सिक्युटिव्ह नंबरचा जर स्क्वेअर केला आणि त्यांची जर ऍडिशन केली तर हे किती येणार आहे 244 येणार आहे. क्वेश्चन कळाला काय नक्की. मग आपण पहिला कॉन्सिक्युटिव्ह नंबर मानून घेऊ. आपल्याला माहित नसतो मग आपण किती घेतो नेहमी x घेतो. म्हणून आपण काय करू बघा, लेट द फर्स्ट consecutive even number b काय म्हणू x. फर्स्ट कॉन्सिक्युटिव्ह नंबर काय म्हणू आपण x. सांगते का तुम्हाला सेकंड कॉन्सिक्युटिव्ह नंबर कोणता असणार आहे. सेकंड कॉन्सिक्युटिव्ह नंबर सांगते द सेकंड कॉन्सिक्युटिव्ह इवन नंबर x किती राहणार आहे. बरं मला सांगा हा जर x मानलाय तर याच्यात जर 10 असतात फर्स्ट कॉन्सिक्युटिव्ह नंबर तर दुसरा कोणता असता 20. बरोबर ना. हा जर 20 असता तर हा जर 100 असता तर हा. मग मला सांगा हा x आहे तर हा किती राहील x प्लस 2. जो काही असेल त्याच्यात दोन ऍड करायला लागेल ना. जो काही असेल त्याच्यात दोन ऍड करायचे. मग आपल्याला x मानलंय तर याचा पुढचा कोणता असणार आहे x प्लस 2. हा सेकंड कॉन्सिक्युटिव्ह नंबर आहे. पहिला कोणता आहे x आहे आणि दुसरा कोणता आहे x प्लस 2. दोन कॉन्सिक्युटिव्ह नंबर झाले. आणि आपल्याला काय दिलंय बाय अकॉर्डिंग गिवन कंडिशन. मग आता आपल्याला गिवन कंडिशन काय सांगितली बरं, दोघांचा स्क्वेअर करून दोघांची ऍडिशन केल्यास ती ऍडिशन किती येणार आहे 244. बरोबर ना. मग काय करायचं आपण तेच करायचं जी सांगितलं ते काय करायचं आहे पहिल्या नंबरचा स्क्वेअर आणि दुसऱ्या नंबरचा सुद्धा काय करायचं आपल्याला स्क्वेअर आणि यांची ऍडिशन जी आहे ती किती येणार आहे 244. जे आहे म्हटलं ना आपण काय केलं का रे. त्याला क्वेश्चन काय म्हटलंय फर्स्ट कॉन्सिक्युटिव्ह नंबरचा स्क्वेअर प्लस सेकंड कॉन्सिक्युटिव्ह नंबरचा स्क्वेअर यांची ऍडिशन किती सांगितली आहे 244. मानले आपण बाकीच केलं नाही. आता याला याच्यापासून काय बनवायचं आता आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि नंतर मग ते काय करायचं आपल्याला सॉल्व्ह करायचं. मग आता काय बघा हा x स्क्वेअर मी ऍज इट लिहिला x स्क्वेअर. आता ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे ना. मग ब्रॅकेटचा स्क्वेअर असता आपण कसं सॉल्व्ह करतो a + b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करतो. मग आपल्याला माहिती आहे ना a + b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो बरं स्क्वेअर ऑफ फर्स्ट नंबर प्लस ट्वाइस ab प्लस काय असतो b स्क्वेअर. हे आपल्याला यूज करायचं इथं. मग इथं आपण यूज करू. मग x स्क्वेअर मी ऍज इट इज घेतला. मग इथं हा a हा काय बरं b आहे. मग आता पहिल्या नंबरचा काय घ्यायचा आपल्याला स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर a स्क्वेअर प्लस 2 घ्यायचा असतो इनटू पहिला नंबर कोणता इथं x आणि दुसरा नंबर कोणता इथं 2 आहे प्लस काय घ्यायचा असतो b दुसऱ्या नंबरचा स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर आहे 2 चा स्क्वेअर किती होणार आहे 2 चा स्क्वेअर लिहून टाकू आणि इज इक्वल टू किती दिलाय 244. काय दिलंय 244. तर इथं फक्त काय यूज केला मी a + b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज केला बाकी काही केलेला नाहीये. आता ते आपण युसेस लिहून घेऊ. आता मला सांगा x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर म्हणजे किती होणार आहे 2x स्क्वेअर. किती होणार आहे 2x स्क्वेअर प्लस 2 * 2 किती होणार आहे 4 आणि इनटू पुन्हा x आहे म्हणजे काय होणार आहे 4x प्लस 2 चा स्क्वेअर किती होणार आहे 4 इज इक्वल किती दिला 244. बर हा 240 इज इक्वल आपल्याला नेहमी कोण असतो क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये 0. मग हा इथं 244 आहे प्लस इकडे आला काय आहे मायनस आणि therefore 2x² + 4x इथं काय बरं प्लस 4 मायनस 244 इज इक्वल किती आहे 0. मला सांगा 244 मधून कोण गेला आता 4 म्हणजे किती राहिला 240. मोठ्या संख्येला कोणतं साइन आहे मायनस मायनस दिला इज इक्वल टू 0 आहे. बाकी काहीच केलं नाहीये 2x² + 4x मायनस 240. आलं लक्षात. पण हे क्वाड्रॅटिक इक्वेशन खूप मोठं दिसू राहिलं आपल्याला. आपण एक काम करू थोडं छोटं करू. छोटं म्हणजे काय करायला लागेल सर्वेला काय करू शकतो आपण 2 ने डिवाइड करू शकतो ना. याला 2 ने डिवाइड करू शकतो याला 2 ने डिवाइड करू शकतो याला 2 ने डिवाइड करू शकतो. म्हणून आपण म्हणू शकतो बाय डिवाइडिंग डिवाइडिंग, by dividing, dividing, by dividing, 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 by dividing
साइड बाय कशाने डिवाइड करायचं आपल्याला 2 ने डिवाइड करायचं मग 2 ने जर डिवाइड केलं तर 2 2 जाईल काय राहील फक्त x स्क्वेअर काय राहणार आहे x therefore x डायरेक्टली तर झालं ना बरं प्लस ला मी प्लस लिहिला 4 ला जर 2 ने डिवाइड केलं तर किती राहणार आहे 2 व्हेरी गुड 2x मायनस 2 ला 2 ने डिवाइड केलं तर काय राहणार आहे 1 4 ला 2 ने डिवाइड केलं तर 2 आणि 0 ला 0 राहणार आहे 0 काय 0 म्हणजे बघा ना 2 ने डिवाइड करणं म्हणजे हाफ मग 240 च्या आत किती राहणार आहे 120 सॉरी 120 काय राहणार 120 लक्षात आलं मग झालं का क्वाड्रॅटिक इक्वेशन आपलं झालं आता काय करू शकतो आपण काय करायचं आपल्याला दोन नंबर्स बघायचे का ज्यांचं मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे 120 आणि ऍडिशन किती आली पाहिजे +2 आली पाहिजे असं कोणता नंबर सांगते का 120 असा एक नंबर आहे का त्याचा मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे 120 बट ऍडिशन किती आले पाहिजे 2 मग कोणता राहील बरं 12 10 चा 120 12 10 चा किती होतो 120 आणि ऍडिशन किती आली पाहिजे रे प्लस मग याला आपण काय करू प्लस आणि याला काय द्यायचं मायनस मग 12 मायनस 10 म्हणजे किती होईल 2 प्लस प्लस इनटू मायनस मायनस हे पण आहे 12 10 चा 120 सर्व मॅच झालं आपलं म्हणजे आता आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो आता याला पण याला व्हेरिएबल x याला पण x मानून द्या याला x मानून द्या आणि हे दोन नंबर कोणाच्या जागी लिहायचे असतात x व्हेरिएबलच्या जागी लिहायचे असतात जिथे x व्हेरिएबल त्याला काढून टाकायचं त्याच्या ऐवजी दोन लिहायचे लक्षात नंतर लिहायचे मग आता देअरफॉर पहिली टर्म शेवटची टर्म तशीच आहे त्याला काही केलं नाही म्हणजे काय x याच्या ऐवजी आणायचे काय प्लस 12x मायनस 10x इथं मायनस किती आहे 120 0 बर आता ह्या याच्यातूनही कोणतरी पहिल्या दोन मधून कॉमन येतो आणि याच्यातून सुद्धा कोणतरी एक कॉमन येतो काढावंच लागतो मग कोण कॉमन निघेल याच्यातून x मग x जर कॉमन काढला तर x स्क्वेअर मधून x कॉमन काढला किती जाणार आहे x प्लस 12x मधून x कॉमन काढला म्हणजे काय राहिला 12 इथं मायनस आणि मायनस पुन्हा 10 आणि इथं 120 मधून कोण कॉमन निघणार आहे 10 मग आता 10x मधून 10 कॉमन काढला काय राहिला मध्ये ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे तिथं मायनस आता काय होईल प्लस 120 मधून 10 कॉमन काढला किती राहिला 12 कारण 12 10 120 किती आहे 0 दोन्ही बॉक्स सेम आहे का आपले दोन्ही बॉक्स सेम असेल तर आता क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याचा मग आता दोन बॉक्सच्या ऐवजी आपल्याला एकच बॉक्स लिहायचा x 12 आणि जे आता बाहेर आहे ते मध्ये टाकून घ्यायचं x 10 किती आहे 0 मग आता आपल्याला याला पण 0 मानून घ्यायचं याला 0 मानून घ्यायचं काय आपल्याला 1 च्या व्हॅल्यू काढायची आहे ना मग आता 1 च्या व्हॅल्यू काढण्यासाठी काय देअरफॉर इथं काय बरं x 12 0 और दुसरा काय आणार आहे x 10 0 हा प्लस 12 तिकडे याला काय होईल मायनस देअरफॉर x काय राहणार आहे -12 और इथे x किती राहणार आहे प्लस म्हणजे हा मायनस याला काय राहणार आहे प्लस आपण प्लसचं आन्सर नाही का इवन नंबरचं कॉन्सिक्युटिव्ह नंबरचं घेऊ आपण म्हणून आपण म्हणू शकतो देअरफॉर काय म्हणू शकतो इथं खाली बाकी द्या देअरफॉर द फर्स्ट कॉन्सिक्युटिव्ह इवन नंबर इज किती असणार आहे बरं 8 आणि सेकंड वन चा सेकंड कॉन्सिक्युटिव्ह नंबर इज x 2 करायचं आहे ना म्हणजे किती राहणार आहे 2 या x मध्ये बघा ना x 2 मांडलाय ना आपण सेकंड कॉन्सिक्युटिव्ह नंबर मग x ची व्हॅल्यू किती आली आपली 10 2 म्हणजे किती येणार आहे 12 आला कॉन्सिक्युटिव्ह नंबर 10 च्या पुढचा कॉन्सिक्युटिव्ह इवन नंबर कोणता असतो 12 याचा दोन नंबर काढायचे आहेत आपल्याला येईल का लक्षात नक्की एकदा घ्यायचं आता आपल्याला प्रॅक्टिस सेट मधलं थर्ड एक्झाम्पल बघायचं थर्ड एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे बऱ्याचशा पेपरला सुद्धा विचारलेलं थर्ड नंबरचं एक्झाम्पल काय तुम्हाला आता पेपरला पण विचारलं असेल होते का नव्हतं विचारलं थर्ड नंबरचं एक्झाम्पल विचारलं जातं थर्ड नंबरचं काय एक्झाम्पल आहे बघा तुमच्या समोर मी रीड करतो इन द ऑरेंज गार्डन ऑफ मिस्टर मधुसूदन देर आर 150 ऑरेंज ट्री मधुसूदनचे गार्डन आहे कशाचं ते ऑरेंजचं त्याच्यामध्ये एकूण ऑरेंजची किती ट्रीज आहे बरं 150 ओके पुढं द नंबर ऑफ ट्री इन ईच रो इज 5 मोर दॅन दॅट ऑफ ईच कॉलम एका कॉलम मध्ये जेवढे काही ट्री का त्याच्या 5 ट्री कुठे जास्त आहे बरं रो मध्ये किती जास्त आहे 5
कॉलम म्हणजे उभे आणि रो म्हणजे आडवे. बरं 5 ट्री जास्त आहे. कुठे जास्त आहे? त्या 5 ट्री रो मध्ये जास्त आहे. बरोबर. नेक्स्ट पुढे काय? फाइंड द नंबर ऑफ ट्री इन द ईच रो अँड ईच कॉलम विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग फ्लो चार्ट. तर मग प्रश्न असा विचारलाय की एका कॉलम मध्ये आणि एका रो मध्ये एकूण किती नंबर ऑफ ट्रीज आहे असं आपल्याला विचारलंय. म्हणजे काय बघा, एक मधुसूदनच ना, मधुसूदन एक शेतकरी, त्याची की एक शेती. काय हे? शेती. त्या शेतीमध्ये काय आहे? 150 ट्रीज आहे. कसले बरं हे? ऑरेंज ट्री. मग त्याच्यात काय हे? कॉलम 1 2 3 4 5 6 7 असे. आणि हे काय बरं? रो 1 2 3 4 5. मग त्याच्यात काय म्हटले? कॉलम पेक्षा रो मध्ये काय बरं? 5 ट्रीज काय जास्त आहे. म्हणजे याचा अर्थ कॉलम मध्ये जर 5 असते तिचं किती असणार बरं? 10. म्हणजे इथं 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 अशी एकूण किती रो आहे? 10 रो असणार. किती असणार? 10. कारण 5 जास्त आहे. आणि या सर्वांची एकूण झाडांची संख्या किती दिली आपल्याला? 150. तर क्वेश्चन आपल्याला असा विचारलाय का एका कॉलम मध्ये किती ट्री आहे किंवा एका रो मध्ये किती ट्री आहे असं आपल्याला विचारलंय. लक्ष दिलं का क्वेश्चन काय? मग आता जे काय आपल्याला दिलं त्याची आपण पहिली मांडणी करू. आणि तसे तुम्हाला फक्त काय सांगितलंय? जो फ्लो चार्ट आहे का त्याच्यावरूनच फक्त एक्झाम्पल सॉल्व करा एवढंच दिलेलं आहे. मग आता काय बघा, पहिलं काय दिलंय? नंबर ऑफ ट्रीज. पहिला बॉक्स काय बरं? काय दिलंय? नंबर ऑफ ट्रीज. नंबर ऑफ ट्रीज in a column. In a column करो. column. In a column. each column मध्ये किती सांगितलं आपल्याला? x सांगितलं. x. म्हणजे याचा अर्थ एका कॉलम मध्ये किती ट्रीज आहे बरं? x ट्री. इथं काय? आता पुढे काय दिलंय? पुढे हे झालं पहिलं सॉल्व झालं. पहिले बॉक्स झाला आपल्याला. पुढे काय दिलं बरं? नंबर ऑफ ट्रीज in a row is. किती म्हटलंय बरं? आता हे दिलेलं आहे का? नाही. आता लक्ष द्या. आता आपल्याला काय दिलं? नंबर ऑफ ट्री इन कॉलम किती सांगितलंय? x. बरं आपल्या वरती एक्झाम्पल मध्ये काय सांगितलं बरं? नंबर ऑफ ट्रीज इन रो 5 मोर दॅन कॉलम. कॉलम पेक्षा किती रो मध्ये जास्त झाड आहे? 5 झाड जास्त आहे. मग मला सांगितलं x असेल तिथे किती होणार आहे? x + 5. किती होणार आहे? x + 5. 5 कॉलम मध्ये झाड जास्त आहे ना, म्हणून आपण +5 घेतलं. दुसरा बॉक्स कंप्लीट झाला आपल्याला. लक्षात आलं? थर्ड काय सांगितले? टोटल नंबर ऑफ ट्रीज. आता एक लक्ष द्या मी काय म्हणतो. इथं काय विचारलं आता थर्ड मध्ये? टोटल नंबर्स ऑफ ट्रीज. टोटल नंबर ऑफ ट्रीज किती बघा. ठीक आहे, लक्ष द्या. समजा एक शेती माझी. कोणती शेती आहे? माझी. याच्यात एका कॉलम मध्ये माझ्याकडे 4 झाड आहेत. 1 2 3 आणि 4 झाड आहेत. आणि एकूण रो आहे 3. ही झाली एक रो, ही झाली दुसरी रो आणि ही झाली तिसरी रो. म्हणजे माझ्याकडे एकूण किती झाड आहेत इथं? 16. 4 3 12 आहे. 4 आणि 4 8 आणि 4 किती आहे? 12. मग आपण कसं काढलं माहितीये का? एका कॉलम मध्ये किती ट्री आहे? 4. एकूण रो किती आहे? 3. मल्टिप्लाय काय केलं? 3. आले का? 12,000. म्हणजे एकूण कॉलम आणि एकूण रो यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला काय मिळतं बरं? टोटल नंबर ऑफ ट्रीज. म्हणजे टोटल नंबर ऑफ ट्री आपल्याला माहिती नाहीये, म्हणून आपण काय करू शकतो? या दोघांचं मल्टिप्लिकेशन करू शकतो ना. कारण या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय? टोटल नंबर ऑफ ट्री. मग टोटल नंबर ऑफ ट्रीज आर किती होणार आहे? या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे x * x + 5. एवढे काय असणार आहे बरं? 3. इथपर्यंत काय लक्षात आहे ना? हे काय लक्षात आहे ना? इथपर्यंत काय आलं? काय डाऊट आहे? बरं. आता पुढे काय म्हटलंय बरं? फ्रेम क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे झालं फर्स्ट बॉक्स, हा झाला सेकंड बॉक्स, हा झाला थर्ड बॉक्स. आता काय घ्यायचं आपल्याला? फोर्थ बॉक्स. आता फ्रेम करायचं, क्वाड्रॅटिक इक्वेशन काय करायचंय? तयार करायचंय. आता टोटल जे नंबर ऑफ ट्रीज आहे हे आपल्याला ऑलरेडी सांगितलेले. किती बरं? 150. टोटल नंबर ऑफ ट्रीज किती आहे? 150. म्हणजे याची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला? 150. याची व्हॅल्यू किती आहे? 150. हे टोटल नंबर ऑफ ट्रीज आहे ना, म्हणून आता आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रेम करायचं. मग काय बरं टोटल नंबर ऑफ ट्रीज? x * x + 5. आणि याची टोटल संख्या किती दिली बरं आपल्याला? 150. टोटल नंबर ऑफ ट्री किती म्हटले? 150. इथं आपण किती काढलं? x * x + 5.
आता दोघांचं काय करू आपण मल्टिप्लिकेशन x into x म्हणजे काय होणार आहे x स्क्वेअर प्लस x into 5 किती येणार आहे 5x इज इक्वल टू किती आहे 150 आपल्याला इज इक्वल टू काय करायचं असं क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये 0 हा 150 प्लस काय होईल मायनस therefore x स्क्वेअर प्लस 5x मायनस 150 इज इक्वल टू किती येणार आहे 0 झालं का आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन तेच आपल्याला फ्रेम करायला लावलं होतं बरोबर ना हे झालं फोर्थ आता आपल्याला काय दिलं बरं फिफ्थ बॉक्स फाइंड द x x ची व्हॅल्यू काढायची कोणाची व्हॅल्यू काढायची x मग x ची व्हॅल्यू कशी काढतो बरं आपण हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायला लागेल ना एक काम करू आपण फिफ्थ वाला तिकडेच घेऊ वाटलं असतं आता फिफ्थ वाला काय करायचं आपल्याला फाइंड द व्हॅल्यू ऑफ x म्हणजे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन काय करायचंय सॉल्व्ह करायचंय मग हे क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं सॉल्व्ह होईल रे याचे फॅक्टर्स कसे पाहिजे मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे 150 ऍडिशन किती आले पाहिजे 5 मग काय होईल इथं काय होईल 10 50 चा 150 ऍडिशन किती आली पाहिजे 5 एक काम करू मोठ्याला प्लस करायचं छोट्याला मायनस करायचं आलं का 15 मधून 10 गेलं किती राहणार आहे 5 मायनस इनटू प्लस काय होणार आहे मायनस 10 15 चा 150 सर्व मेट झाले आपलं म्हणजे आता याच्या ऐवजी आपल्याला फक्त काय आणायचं आता इथं मायनस 10x आणि प्लस 52x बस एवढं आणायचं आहे बाकी पहिली लास्ट टर्म तर तशीच राहणार आहे मग काय होईल आता a स्क्वेअर मायनस काय घ्या प्लस 15x मायनस 10x मायनस किती आहे 150 0 दोन टर्म घ्यायचे कोणते घ्या म्हणजे पहिले 10 घेतली काय नंतर घेतली काय काही फरक पडत नाही आन्सर द्यायचं आता बघा ह्या दोघांमधून एक कोणतरी कॉमन येतो आणि ह्या दोघांमधून एक कोणतरी कॉमन येणार बरोबर ना मग पहिला तो नेहमी कोण येतो व्हेरिएबल मध्ये x येतो मग x जर कॉमन काढला आपण येतो म्हणजे काय राहील x 50 बरोबर आहे ना 50x मधून x कॉमन काढला 50x राहील बरं प्लस इथं मायनस साइन येणार आहे इथं 10 इथं 150 म्हणजे कोण कॉमन निघणार आहे 10 मग कोण मध्ये राहिला x ब्रॅकेटच्या बाहेर x मध्ये मध्ये काय होईल प्लस मायनसचा प्लस 150 तून 10 कॉमन काढला की काय होईल 50 0 आले का दोन बॉक्स आहे दोन बॉक्स सेम आले असतात तर दोन बॉक्स यायला आपल्याला एकच बॉक्स घ्यायचा therefore x 50 and सेकंड मध्ये काय आहे x 10 0 दोघांना पण 0 0 मानून घ्या therefore x 50 0 or x 10 0 therefore हा 50 प्लस वेगळा काय आहे मायनस x मायनस 50 और हा मायनस वेगळा काय होईल प्लस x काय होणार आहे मग मला सांगा ऑरेंज ट्री हे मायनस मध्ये असेल का रे प्लस मध्ये राहणार आहे आपण असं म्हणू शकतो का माझ्याकडे -15 ट्रीज आहेत कोण डोक्यावर पडल्या उद्या असं होईल का नाही कसं असं नेहमी प्लस म्हणजे x ची व्हॅल्यू म्हणजे काय राहणार आहे x ची व्हॅल्यू म्हणजे काय राहणार आपली 10 राहणार आहे बरं पुढे काय सांगितले नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम मग आता पहिला तोच क्वेश्चन विचारला पुढे काय नंबर ऑफ ट्रीज इन अ कॉलम कॉलम एक रो दिले आपल्याला अरे कॉलम आहे ना अरे कॉलम इथे एक आपल्याला कॉलम विचारलाय ना फाइंड x ची व्हॅल्यू काढली आता कॉलम काढायचं आपल्याला काय काढायचं आहे कॉलम मग कॉलम म्हणजे कोण मांडला आपण x कॉलम काय मांडला x मग x ची व्हॅल्यू किती आली 10 मग तिला 10 लिहावं लागेल नंबर ऑफ ट्री इन अ कॉलम इज क्यू आर जे असणार आहे 10 पुढचा बॉक्स झाला त्याच्या पुढे काय दिले नंबर ऑफ ट्री इन रो आता किती होता आपला 6 आणि 7 नंबर ऑफ ट्री इन रो रो मध्ये किती होते बरं आपले x 5 आणि x ची व्हॅल्यू किती आली आपली 10 5 मध्ये किती झाले 50 म्हणजे त्यातून टोटल रो मध्ये किती असणार आहे 50 आणि कॉलम मध्ये किती असणार आहे 10 म्हणून दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं आपण काय येतं 150 येतं का नाही 50 * 10 म्हणजे 150 आलं नक्की का नक्की व्यवस्थित घेऊन घ्या सगळे बॉक्स जेवढे आहेत तुम्हाला